1 कोटी रुपये, ओके. म्हणजे जवळपास 18 कोटी रुपये असा हा माझा जवळपास टर्नओव्हर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणकारी संकल्प हा समजल्यामुळे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी खरं तर सुरू झालेला हा रिअल इस्टेटचा प्रवास आहे, की ज्याचं रूट्स चांगलं, हं. त्या झाडाचं फ्रुट्स पण चांगलं. रिअल इस्टेटमध्येच सर्वात मोठी फसवणूक होते, कारण का तिथे सर्वात मोठं तिकीट आहे. हो ना. चांगल्या गोष्टी करणारे जे प्रशासन, हं. शासन आणि समाज व्यवस्था आहे, या तीनही गोष्टींची त्रिसूत्री व्यवस्थित जर असेल तर हा समाज व्यवस्थित राहतो. व्यवसाय करत असताना येणारे सगळेच पैसे आपले नसतात. त्या व्यवसायाबरोबर लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यामध्ये असणारे जे दुवे आहेत, मध्यस्थ आहेत, ते जर चांगले असतील ना, तर जसा एखाद्या मुलामुलीचा संसार टिकतो ना, तसा या रिअल इस्टेटचा पण एक संसार आहे. आणि भगवद्गीता काय सांगते, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तू फक्त कर्म करू शकतोस, फळाची इच्छा नाही करू शकत. जिथे नियतच खराब असते हं. तिथे प्रगती थांबते.